सर्वांना रामकृष्ण हरी. नमस्कार. आम्ही आलेलो आहोत वारकरी विश्रांती केंद्र घनसावंगी या ठिकाणी. तर आमचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बाळासाहेब सोनवणे सर ही जी महाराजांची संकल्पना आहे की वारकऱ्यांसाठी एक हक्काचं विश्रांतीचं ठिकाण असावं, यासाठी त्यांनी स्वखर्चातून या ठिकाणी घनसावंगी या ठिकाणी विश्रांती केंद्र स्थापन केलं आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? प्रथमतः दत्ता महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की घनसावंगीसारख्या शहरामध्ये एकही लॉज नाही. दुरून कुठून एखादा प्रवासी आला तर त्याला राहण्याची सोय नाही. आणि सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी वारकरी निवारा केंद्र हे खऱ्या अर्थानं अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण सर्वसामान्य माणूस हॉटेलमध्ये राहू शकत नाही, मोठ्या लॉजमध्ये राहू शकत नाही. तर अशा या केंद्रामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगली राहण्याची सोय झालेली, निवारा झालेला आहे. आणि पूर्वी एखाद्या गावावरून दुसऱ्या गावाला जाताना एक अंतर बघितलं जायचं आणि मग त्यानुसार त्याचा प्रवास ठरवला जायचा. परंतु जर समजा एखादा व्यक्ती दूरवरून आला आणि त्याला घनसावंगीत खूप उशीर झाला तर तो या ठिकाणी राहू शकतो. त्याचा मुक्काम, त्याची झोप घेऊन तो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या ठिकाणी जाऊ शकतो. तर अशा गरजू लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की दत्ता महाराज हे उत्कृष्ट भारुडकार आहेत. भारुडाच्या निमित्तानं ते महाराष्ट्रभर फिरत असतात, समाज प्रबोधन करत असतात आणि ते एक चांगल्या प्रकारचे समुपदेशक आहेत. आणि त्यामुळं निराश झालेल्या व्यक्तींचं ते समुपदेशन सुद्धा या ठिकाणी करतात. म्हणून ही खूप चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी मी पुनश्च एकदा दत्ता महाराज टर्ले यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सरजी. आमच्यासोबत वारकरी विश्रांत केंद्राला आमची भेट जी आहे डॉक्टर भीमरावजी पुंडगे सर यांनी दिलेली आहे. आदरणीय सर, हा जो काही आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं, म्हणजे आज महाराष्ट्रातल्या असा कोणता जिल्हा, असा कोणता तालुका किंवा असं गाव नसेल की जिथे भारुडकार दत्ताजी महाराज टर्ले यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला नसेल. म्हणजे किमान कमीत कमी 2,000 ते 2,500 कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये समाजाचं देणं, वारकरी संप्रदायासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून हे जे काही त्यांनी वारकरी विश्रांती केंद्र स्थापन केलं याबद्दल आपण 2 शब्द व्यक्त व्हावं. सर्वप्रथम दत्ताजी महाराज टर्ले राजेगावकर यांचं मनस्वी हार्दिक अभिनंदन. बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे महाराजांची जे वर्तन आहे, जी कृती आहे ती या माध्यमातून दिसून आलेली आहे. घनसावंगीसारख्या इंटेरियर एरियामध्ये हे ऐतिहासिक स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी जाम समर्थ, इकडं महादंबेचं गाव आहे. या ठिकाणी फार लांबून अंतरावरून लोक येतात. इथं ढाकेफळ आहे. परंतु इथं आल्यानंतर लॉजची व्यवस्था नाही आहे. 7च्या नंतर घनसावंगी बंद होते. त्यांना नाश्त्याची, चहापाण्याची कोणतीच निवाऱ्याची सोय नाही. पण अशा सिच्युएशनमध्ये स्वतःच्या कमाईतले पै जमून त्यांनी या विश्रांती केंद्रासाठी ते पै उपयोगात आणले. एक सामाजिक बांधिलकीचं देणं लागतं या दृष्टिकोनातून त्यांनी हे एवढं मोठं कमी खर्चामध्ये, खर्च भरपूर आहे पण कमी खर्चामध्ये हे निवारा केंद्र उभारलं. ही घनसावंगीकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या निवारा केंद्राच्या माध्यमातून केवळ निवाऱ्याचीच सोय या ठिकाणी झालेली नाही असं मला वाटतं, तर या ठिकाणी ते वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहेत. जसं की व्यसनाधीन कोणी असेल तर त्याला समुपदेशन करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर काही मानसिकता त्याची कमकुवत झालेली असेल, बिघडली असेल तर त्याचं समुपदेशन करण्याचं काम महाराज ऑलरेडीच करतात. परंतु एक ठिकाण पाहिजे होतं, ते ठिकाण या निवारा केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेलं आहे. या ठिकाणी खरोखर आल्यानंतर मला मनस्वी असं हक्काचं घरी आल्यासारखं वाटत आहे की माझी ही सगळी मंडळी ही माझ्या घरातली आहे. आणि इथं मी इतरांनाही सांगेल की बाबा तुम्हाला जर कुठं काही नसेल तर इथं निवारा केंद्रात आहे, आपल्या हक्काचं आहे, 24 तास अवेलेबल आहे आपल्यासाठी. म्हणून मी माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीनं
महाराजांचं या निवारा केंद्राच्या संदर्भात हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय डॉक्टर भीमरावजी पुंडगे सर. खरंच महाराजांचं कार्य हे खूप महत्त्वाचं आहे. घनसंगीत तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी नव्हे, महाराष्ट्रात ते प्रबोधन करत आहात. भारूड ही जी लोककला आहे, नाथ महाराजांची भारूड आणि संतांची, आपल्या वारकरी संप्रदायाचा हा संदेश ते गावोगावी नेतात आणि त्याचाच परिपाक म्हणून हा उदात्त हेतू भाव त्यांच्या मनात आहे. आमचे मॉडेल कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे आणि कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक खंडूजी नवखंडे सर याविषयी बोलत आहेत. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम दत्ताजी महाराज टर्ले यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी हा जो उपक्रम घनसावंगीसारख्या ठिकाणी सुरू केला आहे, सर्वप्रथम आम्ही आज या ठिकाणी आलो असता खूप सुंदर असं नैसर्गिक वातावरण या विश्रांती केंद्राचं आहे. महाराजांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे जे काही निवारा किंवा विश्रांती केंद्र त्यांनी सुरू केलेलं आहे, तर याचा नक्कीच फायदा जे काही समाज प्रबोधन करण्याचं काम करतात. आज आपण पाहतो समाजामध्ये खूप मोठ्या सुपाऱ्या घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रम करणारे महाराज आपल्याला दिसतील, परंतु हे महाराज ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये समाज प्रबोधनासाठी येतात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या लाखोच्या करोडोच्या गाड्यामध्ये ते येतात, ते जातात. परंतु सर्वसामान्य आज बी असे समाज प्रबोधनकार आहेत की जे आज देखील कोणतीही म्हणजे कसल्याही प्रकारची त्यांची मागणी न करतात, जेवढे ते गावकरी देतील तेवढ्यावर त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम करणारे खूप लोक आज आपल्यामध्ये आहेत. आणि अशा लोकांना त्या ठिकाणी राहण्याची एक व्यवस्था ते मोठ्या हॉटेल्समध्ये राहू शकत नाही. त्यामुळं या घनसावंगीसारख्या ठिकाणी हे जे काही विश्रांती केंद्र केलं आहे त्यांनी, ते खरंच अशा लोकांच्या उपयोगी पडेल आणि त्याचा फायदा त्यांना होईल. त्याबद्दल त्यांनी ह्या जो काही उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सरजी. अत्यंत मौलिक विचार प्राध्यापक खंडूजी नवखंडे सर, डॉक्टर भीमरावजी पुंडगे सर, आदरणीय डॉक्टर बाळासाहेब सोनवणे सर यांनी व्यक्त केले आहेत. आमच्या मॉडेल कॉलेजची टीम आज त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेली आहे. त्यापैकी आमचे कॉमर्स विभागाचे प्राध्यापक शरदजी बागडे सर या ठिकाणी आहेत. आमचे मानसशास्त्राचे, आपले समाजशास्त्राचे आदरणीय प्राध्यापक भागवतजी गोरे सर आहेत. तर जाणून घेऊयात बागडे सरांकडून, सर, हा जो महाराजांनी वारकरी विश्रांती केंद्र स्थापन केलेलं आहे याविषयी आपण काय म्हणाल? नमस्कार. आदरणीय दत्ता महाराज टर्ले यांनी घनसावंगी सारख्या ठिकाणी वारकरी संप्रदायासाठी जे लोक सेवा बजावतात त्यांच्यासाठी एक निवाऱ्याची व्यवस्था म्हणून ज्या प्रकारे हे कार्य केलं आहे, त्या कार्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला खरंच सलाम करतो. एकंदरीत आपण बघतो की निस्वार्थी भावनेने काम करणारे तुरळक लोक आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात आणि त्यापैकी आदरणीय दत्ता महाराज टर्ले हे एक आहेत. ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी त्यांच्या भारूड असेल, त्यांचे जे विचार प्रबोधनाचे कार्यक्रम असेल, त्या माध्यमातून ते नेहमीच समाजाला एक विविध विचार अंगीकारण्यासाठी प्रेरित करत असतात. त्यासोबतच या भागातील जे काही वारकरी संप्रदायामधील जे काही कीर्तनकार असतील किंवा इतर जे काही घटक असतील त्यांना जाण्या येण्यासाठी जे माध्यम होतं, घनसावंगीसारख्या ठिकाणी राहण्याची जी काही व्यवस्था नाही, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लॉज नाही, अगोदर सरांनी सांगितल्याप्रमाणे, तर त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी आदरणीय महाराज टर्ले यांनी जे काही पाऊल उचलले ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि एक फुलाची पाकळी याद्वारे देण्याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे. त्यांच्या या कार्यासाठी आमच्या नेहमी सदिच्छा आणि आमच्याकडून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद आदरणीय बागडे सर. खरंच महाराज निस्वार्थी भावनेनं काम करत आहेत. अगदी 2 दशकापासून कविता, भारूड, गवळण, लोककला, लोकसाहित्याच्या माध्यमातून जनमानसामध्ये एक नैतिक विचार देण्याचं काम, समाजात वाढणारी जी काही समाजातली दरी असेल ती मिटवण्यासाठी ते काम करत आहेत. त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या असेल, व्यसनमुक्ती असेल, असे वेगवेगळे उपक्रम महाराज करत असतात. आणि आज असा जिल्हा नाही जिथे त्यांचा कार्यक्रम झालेला नाही. विद्यापीठ असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, आजही ते न थकता आपलं हे प्रबोधनाचं कार्य करत आहेत. आणि म्हणून त्यांच्या मनात आलं की आजही प्रबोधन करणारी मंडळी, जसं नवखंडे सर म्हणाले की आजही ही कलाकार मंडळी, ही वारकरी संप्रदायातील आजही नारळ घेऊन कीर्तन करणारी मंडळी आपल्या आसपास आहेत. मोटरसायकलीवर जाऊन, कुडकुडत्या थंडीत जाऊन नारळ घेऊन कीर्तन करणारी मंडळी ही समाजात आहेत. आणि अशांसाठी एक आश्रयाचं ठिकाण असावं, आसरा असावा, म्हणून महाराजांची ही तळमळ. कारण त्यांनी स्वतः पाहिलं जेव्हा ते भारूड करायचे
200 100 किलोमीटर मोटरसायकलीवर जाऊन परत येणं शक्य नसतं आणि मग अशा ठिकाणी कुठेतरी गाडी लावायची, पेट्रोल पंपापाशी थांबायचं किंवा तसंच परत रात्रभर प्रवास करायचा, तर हे खूप जोखीमेचं आहे. आणि म्हणून अशा महाराज मंडळींसाठी हक्काचं व्यासपीठ हे आपलं वारकरी विश्रांती केंद्र ठरत आहे. आदरणीय गोरे सरांना मी विनंती करतो की आपण महाराजांविषयी या ठिकाणी. नमस्कार सर. या वारकरी निवास केंद्राचे जे संचालक आहे टर्ले महाराज यांचं पहिलं मी अभिनंदन आणि कौतुक करतो सर. हे असं काम करणं हे सर्वसामान्य माणसाचंच काम आहे सर. टर्ले महाराजांनी आमची 1 दशकापूर्वीची ओळख आहे. त्या 10 वर्षापासून बघतो. टर्ले महाराजांनी पूर्ण महाराष्ट्र मोटरसायकलवर पूर्ण महाराष्ट्र फिरलेला आहे. महाराजांना अनुभव आलेला आहे की बा कुठं जायचं जर असलं तर कुठं थांबावं लागतं काय, म्हणजे प्रत्येक खेड्यागावामध्ये राहण्याची व्यवस्था नसते. आता घनसावंगी हा ग्रामीण भाग आहे, इथं काहीच व्यवस्था नाही. यासाठी महाराजांनी हे केलेलं काम अत्यंत अतुलनीय आणि अलौकिक आहे. याबद्दल महाराजांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद आदरणीय गोरे सर. खरंच आदरणीय दत्ताजी महाराज टर्ले राजेगावकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार आहेत आणि त्यांचं हे जे काही वारकरी विश्रांती केंद्र आहे आपण पाहू शकता. ही सुंदर सुसज्ज असा हा परिसर. या ठिकाणी अगदी नरसिंह भगवानाचं मंदिर इथून जवळच आहे. आमचं मॉडेल कॉलेज, ITI, तहसील कार्यालय, डिजिटल लायब्ररी, माननीय कोर्ट आणि मध्यवर्ती अगदी शहरालगतच असणारं हे पवित्र ठिकाण ज्याला वारकरी विश्रांती केंद्र म्हणून आता नावरूपास आलेलं आहे. ही तळमळ, ही आस्था, ही श्रद्धा वारकरी संप्रदायासाठी आदरणीय महाराजांनी ठेवलेली आहे आणि म्हणून सो खर्चातून त्यांनी ही व्यवस्था आपल्या वारकरींसाठी केलेली आहे. आज महाराज ते काही खूप म्हणजे पैशानं गर्भश्रीमंत आहेत किंवा त्यांच्याकडे खूप आहे असं नाही. अत्यंत काटकसरीनं त्यांच्याकडे असणाऱ्या पायी ते जेव्हा कार्यक्रम करतात त्यातून उरलेल्या पैशातून त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे. आणि खरंच महाराजांचा हेवा वाटतो की त्यांनी हे पवित्र कार्य हाती घेतलेलं आहे. या वारकरी विश्रांती केंद्रामुळे इथून प्रबोधन करणाऱ्या क्षेत्रात इथे येणारे आसपास जे काही मंडळी असेल त्यांच्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणून घनसावंगी वारकरी विश्रांती केंद्र या ठिकाणी मोलाची भूमिका बजावेल यात मात्र शंका नाही. आज महाराजांच्या भेटीस आम्ही सगळे आलोत. भेट झाली, गप्पा टप्पा झाल्या आणि पुनश्च एकदा मॉडेल कॉलेज घनसावंगी परिसर आणि सर्वांच्या वतीने महाराजांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. महाराजांना अशी विनंती करतो की आपण सुंदरसा एक छोटासा अभंग गाऊन आम्हा सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आणखी एक हा क्षण साजरा झाला अशी भावना आमची निर्माण होईल आणि आपण जे काही हे कार्य करत आहात त्याबद्दल आपणास मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आदरणीय महाराज. श्लोक आपल्याकडे काहीच नाही. आपल्याकडे ज्याच्यामुळे तुम्ही आले ते सांगतो. आम्हा घरी धन शब्दाची चरत, आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. बस आमच्याकडे शब्दच आहेत फक्त. जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, सगळ्यांनी करून सोडावे. धन्यवाद आदरणीय महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.